मी सानवी भोसले योगरूप बाय सानवी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया थायरॉइड बद्दल व त्याबद्दल कोणकोणती आसनं आहेत आणि ती आपल्याला रोज करायची आहे। ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी ही आसनं रोज करायची आहेत। तर जाणून घेऊया थायरॉइड बद्दल। थायरॉइड हे शिरस्त्र ग्रंथीमधून ग्लँड होत असतात। हे गळ्याच्या भोवती फुलपाखरांच्या आकाराचे असतात। थायरॉइडमध्ये हायपरथायरॉइड हायपोथायरॉइड ही ग्रंथी कार्यरत असतात। थायरॉइडमध्ये भूक न लागणे, वजन वाढणे, चिडचिड, राग तसेच गळ्याच्या भोवती गाठ आल्यासारखे आपल्याला जाणवते। तर चला जाणून घेऊया याबद्दल कोणती आसनं आहेत आणि त्यावर आपण कसे आराम मिळवू शकतो। पहिलं आसन आहे मांद्रासन। मांजरीप्रमाणे 4 पाय गुडघ्यांच्या व हाताच्या सहाय्याने उभे राहा। अशा प्रकारे टेबल बनवा की तुमची पाठ म्हणजे टेबलाची वरची बाजू आणि तुमचे हात व पाय हे टेबलाचे पाय आहेत। तुमचे हात जमिनीवर लंबरूप ठेवा व हात हे खांद्याच्या बरोबर खाली असले पाहिजेत। हे हाताचे तळवे जमिनीवर सपाट असावे। दोन्ही गुडघ्यांमध्ये नितंबांच्या रुंदीचे अंतर ठेवा। जसं तुम्ही श्वास आत घेऊ लागत असता तशी हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे। तुमच्या नाभीला खालच्या दिशेला टाकलावे व उच्च हाडाला वर उठवावे। या मांदीच्या पवित्र्यात थोडा वेळ राहा आणि दीर्घ श्वास घ्या। या योगासनातून बाहेर येण्यापूर्वी 5 ते 6 वेळा तरी हे आसन करावे। पाठीच्या कण्याला लवचिकता आणते, मनगट आणि खांद्याला बळकटी आणते। थायरॉइड ग्रंथीसाठी उपयुक्त, पचनक्रिया सुधारते, मन शांत बनवते, रक्तभिसरण सुधारते। या पुढील आसन आहे ओष्ट्रासन। गुडघ्यांवरती उभे राहून आपल्याला दोन्ही हात खालच्या दिशेने यांचा टाचना टच करून प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर या पद्धतीने बेंड व्हायचं आहे। कमरदुखीवर खूप फायदेशीर आहे हे आसन। मांडाळू पोटारी मेद कमी होते। तसेच ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यासाठी खूप उपयुक्त आहे। शरीर स्थिती सुधारते, छातीचा पिंजरा ताणला गेल्यामुळे फुफ्फुसांची अपचन प्रसरण क्रिया सुधारते। तसेच जर हे आसन कोणाला जमत नसेल तर आपण सोप्या पद्धतीने देखील पाहूयात। गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे। आणि दोन्ही हाताने कमरेच्या वरती आपल्याला हात ठेवून बेंड करायचं आहे। या पद्धतीने सुद्धा आपण ओष्ट्रासन करू शकतो। यामध्ये दक्षता घ्यायची आहे की ज्यांना स्पेंडिक्स व गंभीर पाठदुखी असेल त्यांनी आसन करू नये। तसे गुडघेदुखी असेल तर आसन करताना गुडघ्याखाली जाड टॉवेल किंवा मऊ कापड ठेवून। या पुढील आसन आहे भुजंगासन। भुजंगासन म्हणजे कोबरा पोज। हे आसन म्हणजे दुखावलेल्या पाठीच्या कण्यावर आंबा लोक आहे। तसेच थायरॉइडसाठी उपयुक्त आसन असं आहे। ज्यांना पाठीचा कण्याचा भाग सुदृढ बनतो व छाती पूर्णपणे ताणली जाते। ओटीपोटाच्या भागात रक्तभिसरण योग्य तऱ्हेने होऊ लागते आणि तो भाग निकोप होतो। पाठीचे गंभीर दुखणे किंवा मानेचे दुखणे गंभीर दुखणे असेल तर त्यांनी हे आसन करू नये। या पुढील आसन आहे कंधरासन। कंधरासनमध्ये आपल्याला दोन्ही पायांच्या टाचांना पकडून कंबर वर उचलायची आहे, जितकी जमेल तितकी आपल्या कुवतीनुसार। यामध्ये पोटदुखी, कमरदुखी, पाठदुखी बरी करण्यासाठी आसनाचा उपयोग होतो। गर्भाशय निकोप राहण्यासाठी हा परत आसन आहे। फुफ्फुसांची आकुंचन प्रसरण क्रिया सुधारते व ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला अधिक चांगल्या प्रमाणे होऊ शकतो। आपण अप अँड डाऊन पद्धतीने सुद्धा याप्रमाणे सुद्धा होल्ड करू शकतो किंवा ज्यांना पाय पकडून जमत असेल तर त्यांनी या पद्धतीने सुद्धा करू शकतात।